शैक्षणिक वर्ष 2025-26 यासाठी ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणेला नंबर तुमचा लागला आणि तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर तुमची फीस किती असणार आहे हे लक्षात घ्या. जर ओपन कॅटेगरीचे असाल 10,354 रुपये. जर का तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं जी फीस असणार आहे ती 10,354 रुपये आहे. जर का तुम्ही मागासवर्गीय म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल SC ST VJNT आणि SBC तर तुमची फीस असणार आहे 4,354 रुपये. आणि ज्या मुली आहेत मुलींसाठी जी फीस असणार आहे ती असणार आहे 4,354 रुपये. लक्षात घ्या, जो दुसरा कॉलम तुम्हाला दिसतोय इथे OBC EBC EWS SCBC गर्ल्ससाठी आहे तो. तेव्हा तुम्ही जर का समजा OBC आहात परंतु मुलगा आहे तर त्याची फीस वेगळी असणार आहे. त्याची फीस असणार आहे OBC EWS SCBC आणि EBC मुलांसाठीची जी फीस असणार आहे ती आहे 7,354 रुपये. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं या पूर्ण ब्रॅकेटमध्ये दिलेल्या माहितीमुळे. तर लक्षात घ्या, SC ST VJNT SBC मुलं किंवा मुली तुम्ही कोणीही असाल तर तुमची फीस असणार आहे 4,354 रुपये. परंतु ज्या मुली आहेत OBC EBC EWS SCBC या मुलींची जी फीस असणार आहे ती असणार आहे 4,354 रुपये. आणि जी मुलं आहेत OBC कॅटेगरी EWS कॅटेगरी SCBC कॅटेगरी EBC कॅटेगरी त्यांची जी फीस असणार आहे ती असणार आहे 7,354 रुपये. आता याच्यामध्ये काही सूचना आहेत, लक्षात घ्या. पहिली सूचना आहे, इयत्ता 11वी 12वी पूर्ण करून प्रवेश करून घेतलेल्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीप्रमाणे फीस भरावी लागणार आहे. ओपन कॅटेगरीप्रमाणे म्हणजेच काय, 10,354. जे विद्यार्थी 12वी करून मग त्यांचा आर्ट्स झालेला असो, कॉमर्स झालेलं असो किंवा सायन्स झालेलं असो ते फर्स्ट इयरला ॲडमिशन जर घेत असतील तर त्यांची जी फीस असणार आहे ती असणार आहे 10,354 रुपये. आता यामध्ये काही विद्यार्थी असे असतील की ते कॅटेगरीचे आहेत आणि त्यांनी 11वी 12वी केलेली आहे. त्यांना जर वाटत असेल की बाबा मी 11वी आणि 12वीमध्ये स्कॉलरशिप घेतली नाही तर मग त्या बद्दलचं तुम्हाला पत्र आणावं लागेल. ज्या ठिकाणी तुम्ही 11वी आणि 12वी कंप्लीट केली त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची रिझर्वेशनची फीस घेतलेली नाही आहे, रिझर्वेशनची फीस भरलेली नाही आहे, तुम्ही ओपनची फीस भरलेली आहे असं तुम्हाला पत्र आणावं लागेल. ज्या ठिकाणी तुम्ही 11वी आणि 12वी केली त्याच वेळेस कदाचित तुमचं कन्सिडरेशन केलं जाईल रिझर्व्ह कॅटेगरीची फीस घेण्यासाठी. पुढची गोष्ट आहे, प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या संस्था स्तरावर प्रवेश वगळून EBC EWS SCBC OBC प्रवर्गातील मुलींकरता प्रवेशाच्या वेळी त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असल्याबाबतचे माननीय तहसीलदार यांचे 31/3/2026 पर्यंत वैध असणारा उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. जर का तुम्ही आपला जो संस्था स्तरावर प्रवेश होतात म्हणजे जो इन्स्टिट्यूट कोट्यावरनं तुम्ही जर का प्रवेश घेत असाल तर असे विद्यार्थी वगळून जर तुम्ही EBC EWS SCBC OBC कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे असा दाखला असणं गरजेचं आहे माननीय तहसीलदारांचा आणि त्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2026 पर्यंत असलेली पाहिजे. नंतर जे विद्यार्थी TFWS मधून ज्यांना सीट मिळेल त्या विद्यार्थ्यांची जी फीस असणार आहे ती असणार आहे 4,354 रुपये. म्हणजे काय, रिझर्व्ह कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यानुसार, कारण त्यांना पूर्ण ट्युशन फी माफ असते. आणि EWS SCBC EBC मध्ये प्रवेश लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांनी OBC कॅटेगरीप्रमाणे म्हणजे 7,354 रुपये एवढी फीस भरायची आहे. लक्षात घ्या, मुलांसाठी वेगळी आहे, मुलींसाठी वेगळी आहे. त्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही आणखी काही महत्त्वाची सूचना म्हणजे काय, फीस ही कॅश घेतली जात नाही, ती ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाते, ऑनलाईन पद्धतीने भरली जाते. मग त्यामध्ये तुम्ही फोनपे भरू शकता, GPay भरू शकता, पेटीएम भरू शकता किंवा ऑनलाईन UPI पेमेंट करू शकता. हे सर्व गोष्टी प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे.